गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण थायरॉइड ग्लँडच्या डिसऑर्डर्स डिस्कस करणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय शिकलो? थायरॉइड ग्लँडचे हॉर्मोन शिकलो आणि त्या हॉर्मोनचे जे नॉर्मल फंक्शन्स आहेत ते डिस्कस केले. त्यावेळेला आपल्या लक्षात आले की थायरॉइड ग्लँड मार्फत 3 हॉर्मोन सिक्रेट केले जातात. एक T3 ज्याला आपण ट्रायआयडोथायरोनिन, दुसरा T4 टेट्राआयडोथायरोनिन किंवा थायरॉक्सिन आपण ज्याला म्हणतो, आणि तिसरं हॉर्मोन आहे ते म्हणजे कॅल्सिटोनिन. आता हे तिन्ही हॉर्मोन कुठून सिक्रेट होतात आणि त्यांचे काय फंक्शन्स आहेत या गोष्टी आपण लास्ट लेक्चरला इन डिटेल डिस्कस केल्या. आता मात्र आजचा मुद्दा आपला काय आहे, तर या थायरॉइड ग्लँडशी रिलेटेड असणाऱ्या काही डिसऑर्डर्स आपल्याला शिकायच्या की ज्या या हॉर्मोनच्या कमी अधिक सिक्रिशन झाल्यामुळे होतात. बरोबर आहे का? आता त्या डिसऑर्डर्स कुठल्या आहेत रे? थायरॉइड डिसऑर्डर्स. तर 2 प्रकारच्या डिसऑर्डर्स आपल्याला थायरॉइडशी रिलेटेड पाहायला मिळतात. एक प्रकारे त्याला आपण हायपोथायरॉइडिझम, याच्यातला हा एकच शब्द फोकस करा, हायपो मीन्स लेस, थायरॉइडिझम मीन्स सिक्रिशन ऑफ थायरॉइड हार्मोन. हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय? तर लेस सिक्रिशन ऑफ थायरॉइड हार्मोन्स. आपण का झाला म्हणतो हायपोथायरॉइडिझम? हायपोथायरॉइडिझम इज कॉज्ड ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ थायरॉइड हार्मोन्स. आणि त्यामुळे इथं लक्षातच ठेवा, हायपोथायरॉइडिझम मीन्स डेफिशियन्सी ऑफ थायरॉइड हार्मोन. एकतर थायरॉइड हार्मोनचं प्रमाण कमी होतं किंवा त्या व्यक्तीची थायरॉइड ग्लँड काढलेली असेल तरी सुद्धा या डिसऑर्डर होऊ शकतात. थायरॉइड ग्लँड सर्जरी करून रिमूव्ह करणे याला आपण थायरॉइडक्टोमी असं म्हणतो. थायरॉइडक्टोमी म्हणजे थायरॉइड रिमूव्ह केली. याच्यामुळे त्या व्यक्तीच्या शरीरातील थायरॉइड हार्मोनचं प्रमाण कमी होईल आणि थायरॉइड हार्मोनचं प्रमाण कमी झालं की त्या डिसऑर्डर्स होतील. आता कुठल्या कुठल्या डिसऑर्डर्स आहेत ज्या थायरॉइड हायपोथायरॉइडिझम मुळे होतात? त्यातली एक आहे सिंपल ग्वायटर किंवा त्याला कोलॉइड ग्वायटर. खरं तर ही डिसऑर्डर आहे ना, आयोडीन कमी पडल्यामुळे होते, त्यामुळे त्याला आपण ही आयोडीन डेफिशियन्सी डिसऑर्डर आहे असं म्हटलं तरी चालतं. बरोबर आहे. आयोडीन पुरेशा प्रमाणात मिळालं की ही डिसऑर्डर क्युअर होते. बरोबर आहे. दुसरी जी डिसऑर्डर आहे तिला आपण क्रेटिनिझम असं म्हणतो. आता ही जी डिसऑर्डर आहे, इट इज बिकॉज ऑफ कंजनायटल. कंजनायटल मीन्स जन्मापासून, बाय बर्थ. कंजनायटल हायपोथायरॉइडिझम म्हणजे जन्मापासूनच थायरॉइडचं प्रमाण कमी असेल तर कंजनायटल हायपोथायरॉइडिझम आणि त्यामुळे होते क्रेटिनिझम. आणि तिसरी डिसऑर्डर आहे या कॅटेगरी मधली, हायपोथायरॉइडिझम मधली, आणि ती म्हणजे मेक्झोडेमा. हे सुद्धा थायरॉइड हार्मोनचं प्रमाण कमी झाल्यामुळे होते, बट इट इज नॉट अन कंजनायटल डिसऑर्डर. इट इज डेव्हलप्ड लॅटर ऑन इन द लाईफ टाइम. आता या 3 डिसऑर्डर की ज्याच्यामध्ये आपल्याला थायरॉइड हार्मोन कमी दिसत आहेत. आता दुसरा प्रकार आहे की जिथं आपल्याला थायरॉइड हार्मोनचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळतं. थायरॉइड हार्मोनचं प्रमाण वाढणं याच्यासाठी आपण हायपरथायरॉइडिझम अशी टर्म वापरूया. हायपरथायरॉइडिझम. सी व्हॉट इज मीन बाय हायपरथायरॉइडिझम? इन्क्रीज्ड लेवल ऑफ थायरॉइड सिक्रिशन और हाय सिक्रिशन ऑफ थायरॉइड हार्मोन्स, त्याला आपण हायपरथायरॉइडिझम म्हणूया. हे का होतं रे? तर काही कारण आहेत. फॉर एक्झाम्पल, कॅन्सर ऑफ थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडचा कॅन्सर झालेला असेल तर थायरॉइड सेलचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे थायरॉइड हार्मोनचं प्रमाण वाढतं. किंवा डेव्हलपमेंट ऑफ नोड्युल्स ऑफ थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँड मध्ये नोड्युल्स, गाठी डेव्हलप होतात आणि मग फॉलिकलचं प्रमाण वाढून त्या ठिकाणी काय होतं? थायरॉइड हार्मोनचं प्रमाण वाढतं. आणि या सगळ्या या 2 महत्वाच्या कारणामुळेच हायपरथायरॉइडिझम आपल्याला झालेला पाहायला मिळतो. आणि हायपरथायरॉइडिझम मधली जी डिसऑर्डर आहे या डिसऑर्डरला आपण एक्झोप्थाल्मिक गॉयटर किंवा यालाच आपण ग्रेव्हज डिसीज असं पण नाव देतो. ग्रेव्हज डिसीज. बरोबर आहे. मग आपल्याला या 4ही प्रकारच्या डिसऑर्डर का होतात, कधी होतात आणि त्याच्यानंतर या डिसऑर्डरची सिम्पटम्स काय आहेत या गोष्टीच आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला थोडक्यात पाहायच्या आहेत. बरोबर आहे. आता पहिली जी डिसऑर्डर आहे दॅट इज कॉल्ड एज अ क्रेटिनिझम. मी तुम्हाला सांगितलं क्रेटिनिझम इज कॉज्ड ड्यू टू कंजनायटल. कंजनायटल मीन्स बाय बर्थ.
कंजनायटल हायपोथायरॉइडिझम. बरोबर आहे. जन्मापासूनच थायरॉइड हार्मोनचं प्रमाण कमी असणे हे कारण आहे कंजनायटल हायपोथायरॉइडिझम. बरोबर. म्हणजे लहान मुलांमध्ये होणारी ही डिसऑर्डर आहे थोडक्यात. बघा, हायपोसिक्रिशन ऑफ थायरॉक्झिन, थायरॉक्झिनचं सिक्रिशन कमी झालं. कुणामध्ये रे? इन इन्फंट्स. बरोबर आहे. इन न्यूबॉर्न बेबी, यांच्यामध्ये जर थायरॉइड हार्मोनचं प्रमाण कमी झालं, अगदी जन्माच्या अगोदरपासूनच त्या बेबीला कमी प्रमाणात आयोडीन मिळतंय आणि म्हणजे त्याची थायरॉइड ग्लँड कमी प्रमाणात हार्मोन सिक्रेट करते ऍट दॅट टाइम, इट लीड्स टू द क्रेटिनिझम. म्हणजेच आपण कंजनायटल हायपोथायरॉइडिझम असं म्हणूया. आता क्रेटिनिझमची सिम्पटम्स काय आहेत? एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. T3 आणि T4 चे फंक्शन्स आपण लास्ट लेक्चरला शिकलो होतो. तुम्ही जर फंक्शन्स नीट आठवले ना, तर तुम्हाला याचे सिम्पटम्स खूप सहजासहजी लक्षात ठेवता येतील. म्हणजे ज्या ज्या गोष्टी हे हार्मोन रेग्युलेट करतात, जर या हार्मोनचं प्रमाण कमी झालं तर त्या गोष्टी स्लो डाऊन होतील, कमी कमी होतील, आणि हार्मोन वाढले तर वाढतील. साधं गणित आहे. मला सांगा, T3 आणि T4 हे हार्मोन काय करतात? तर BMR रेग्युलेट करतात, बेसल मेटाबॉलिक रेट रेग्युलेट करतात. आता ज्या बाळाला क्रेटिनिझम झालेला आहे त्याच्यामध्ये ह्या हार्मोनचं प्रमाणच कमी झालेलं आहे, म्हणजेच त्याचा BMR हा कसा असणार आहे? लो असेल, लेस असेल. बरोबर आहे का? दुसरी गोष्ट तुम्ही पाहिलं होतं की या T3 आणि T4चं काम आहे की प्रोटीन सिंथेसिस रेग्युलेट करणं. आता इथं प्रोटीन सिंथेसिसचा रेट कमी असेल. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, याच्यामुळं टिश्यू फॉर्मेशन, टिश्यू ग्रोथ, टिश्यू डिफरन्सिएशन याचं प्रमाण रेग्युलेट केलं जातं. मला सांगा, जर समजा BMR कमी, प्रोटीन सिंथेसिस कमी, तर सेल डिव्हिजन कमी होईल, म्हणजेच त्या बाळाची ग्रोथ सुद्धा कमी होईल, ती स्लो होईल. बरोबर आहे. आणखीन एक मी सांगितलं होतं, न्यूरोट्रान्समीटरची ऍक्टिव्हिटी पण रेग्युलेट करतात. फॉर एक्झाम्पल ऍड्रिनॅलिन आणि नॉर ऍड्रिनॅलिन. अँड बोथ दीज हॉर्मोन्स इन्क्रीजेस अवर अलर्टनेस वाढवतात, प्लस हार्ट रेट वाढवतात, एनर्जी प्रोडक्शन वाढवतात. जर हार्मोन कमी पडले तर ह्या कमी होतील, म्हणजे त्या बाळाच्या मेंटल ग्रोथ वरती परिणाम होईल. बघा, लक्षणं कशी लक्षात ठेवायची, नुसती पाठ नीट करायची. बरोबर आहे का? फिजिकल ग्रोथ अफेक्ट होईल, BMR अफेक्ट होईल, मेंटल ग्रोथ अफेक्ट होईल, इव्हन रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी वरती पण त्याचा परिणाम होतो. बरोबर आहे. लेट रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी, स्लो रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी, प्युबर्टीचं एज वाढतं. बरोबर आहे. स्लो मॅच्युरिटी येते, अशी लक्षणं दिसतात. बाकीच्या तर गोष्टी आहेतच, आपल्याला माहिती आहे. या हार्मोनमुळं हीट प्रोडक्शन वाढतं, पण जर हे हार्मोन कमी पडलं असेल तर त्या बाळाच्या बॉडीचं टेम्परेचर कमी असेल. जर टेम्परेचर कमी असेल तर त्याला घाम येणार नाही, स्वेटिंग होणार नाही, म्हणजे त्याची स्किन कशी असेल? ड्राय असेल. बरोबर आहे का? फॅट मेटाबोलाइज केलं जातं पा, या हार्मोनमुळे फॅट ब्रेक केलं जातं, प्रोटीन तयार केलं जातात. आता याच्यामध्ये पण फॅट साचल्यासारखं होईल, बाळ डल होईल, त्याच्या बोनची डेव्हलपमेंट पुअर होईल, मेंटल रिटार्डेशन त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, स्टंटेड ग्रोथ आपल्याला पाहायला मिळेल. या बाळामध्ये जीभ बाहेर आल्यासारखी दिसते, त्याला आपण प्रोट्रुडिंग टंग असं म्हणतो. बरोबर आहे का? देन पॉट बेली, म्हणजे बाळाचं जे बेली आहे, बेली ऍब्डॉमिन आहे, हे ऍब्डॉमिन मोठं होतं, पोट फुगल्यासारखं जाणवतं. अँड स्लेंडर लिम्स, हातपाय मात्र लहान होतात. बरोबर आहे, कारण की बोन डिफॉर्मिटीज पण आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळत असतात. अशी अनेक लक्षणं दिसतात. बघूया आपण एकदा पुन्हा रिवाइज करूया ह्या लक्षणांना ऍज पर अवर टेक्स्ट बुक. काय सांगितलेलं आपल्या टेक्स्ट बुक मध्ये? तर बघा, क्रेटिनिझम मध्ये रिड्युस्ड BMR अँड लो ऑक्सिडेशन, म्हणजे रेस्पिरेशनचा रेट पण कमी असेल, BMR पण कमी असेल. हे झालं एक लक्षण. दुसरं लक्षण, मेंटल रिटार्डेशन, ही मुलं मेंटली रिटार्डेड राहतील. बरोबर आहे का? अंडर डेव्हलप्ड राहतील, फिजिकल डिफॉर्मिटीज त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, आणि त्यामुळे त्यांचं स्टेचर, त्यांची हाईट कमी राहते, शॉर्ट स्टेचर.
ड्यू टू पुअर स्केलेटल ग्रोथ, बोनची ग्रोथ किंवा इतर टिश्यूची ग्रोथ पुअर झालेली असल्यामुळं अशा मुलांचं स्टेचर हे शॉर्ट राहतं, ती छोटी राहतात मुलं. बरोबर आहे का? देन ड्राय स्किन, कारण बॉडी टेम्परेचर कमी आहे, स्वेटिंग नाहीये. थिक टंग, जीभ जाड होते, अँड इट इज प्रोट्रुडिंग आउट, बाहेर येते. देन प्रोलॉंग्ड निओनेटल जॉन्डिस, कोविड जॉन्डिस आहे ना लहानपणीची, ती जास्त दिवस राहते, प्रोलॉंग्ड. बरोबर आहे. लिथार्जिक होतात, डल होतात. आणि यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता, म्हणजे डिफिकेशन किंवा बोवेल हॅबिट डिक्रीज होणे, त्याला आपण कॉन्स्टिपेशन. आपण डायजेशनच्या चॅप्टरमध्ये कॉन्स्टिपेशन हा डिसऑर्डर शिकलो होतो पा, की जिथं बोवेल फ्रिक्वेन्सी कमी होते, ते लक्षण पण आपल्याला या मुलांमध्ये पाहायला मिळतं. पुढचं क्रेटिन म्हणजे क्रेटिनिझम ज्याला झालेलं आहे ते बाळ. दे शो स्टंटेड फिजिकल ग्रोथ अँड डिलेड प्युबर्टी. प्युबर्टी डिले होते, बरोबर आहे का? म्हणजे रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी लेट येते. अशा प्रकारची लक्षणं ह्या क्रेटिनिझम मध्ये दिसतात. आणि त्याचं कारण असं असतं की हे पहा, जर ते बाळ आईच्या पोटात असताना, म्हणजे ती स्त्री प्रेग्नंट असतानाच तिला आयोडीन कमी मिळालं, तर त्या बाळाला आयोडीन कमी मिळतं, त्याच्यामध्ये क्रेटिनिझम होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे आपण नेहमी पाहतो की आयोडाइज्ड सॉल्ट घेतलं पाहिजे असं सांगितलं जातं प्रेग्नन्सी मध्ये किंवा इतर नॉर्मल रुटीन लाईफ जगत असताना सुद्धा. बरोबर आहे का? आणि अदरवाईज ती बाळं जी आहेत ती वीक जन्माला येतात, म्हणजे त्यांच्यामध्ये क्रेटिनिझम आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर आहे का? आता त्याच्या नंतरची ती जी मुलं आहेत ती नेमकी दिसतात कशी, त्याचा एक ओव्हरव्ह्यू जर आपण घ्यायचा प्रयत्न केला. हे काही फोटोग्राफ्स आहेत की ज्याच्यामध्ये बोन डिफॉर्मिटीज दिसत आहेत, लिम्स थोडेसे वाकडे दिसत आहेत आपल्याला. बरोबर आहे का? नॉर्मली दिसत नाहीत मुलं, ही जी दिसतात डल दिसत आहेत. पॉट बेली पोट फुगल्यासारखं आपल्याला दिसत आहे, ऍब्डॉमिन. बरोबर आहे का? शॉर्ट स्टेचर आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. प्रोट्रुडिंग टंग आपल्याला पाहायला मिळतात. प्रपोर्शनेट बोन ग्रोथ आपल्याला यांच्यामध्ये दिसत नाही क्रेटिनिझम मध्ये. क्लिअर झालं? आणि हे क्रेटिनिझम इज द डिसऑर्डर, अगेन रिमेंबर, दॅट इज कॉज्ड इन इन्फंट्स अँड नॉट इन ऍडल्ट. ऍडल्टची डिसऑर्डर नाहीये, ही लहान मुलांची डिसऑर्डर आहे. त्यामुळे कंजेनायटल हायपोथायरॉइडिझम मुळे होणारी ही डिसऑर्डर आहे. क्लिअर झालं? आता याच्यानंतर हायपोथायरॉइडिझम मुळे होणारी दुसरी डिसऑर्डर, ज्याला आपण मेक्झोडेमा असं म्हणतो. ऐका, मेक्झोडेमा इज कॉज्ड ड्यू टू लेस सिक्रेशन ऑफ थायरॉइड हार्मोन्स इन ऍडल्ट. म्हणजे हायपोथायरॉइडिझम ऑफ ऍडल्ट कॉज मेक्झोडेमा. सिम्पटम्स तर आता मी जास्त सांगायची गरजच लागणार नाही, सिम्पटम्स तुम्हाला लक्षातच येतील. बघा, थायरॉइड हार्मोन कमी म्हटलं की बीएमआर कमी, लो बीएमआर असणारच आहे. लो बॉडी टेम्परेचर कमी असेल. बॉडी टेम्परेचर कमी असलं की स्किन विल बिकम ड्राय अँड पर्टिक्युलर पफिनेस, म्हणजे जाड होते. ड्राय आणि जाड असते, कोरडी आणि थोडीशी जाड असते फॅटमुळे. बरोबर आहे का? स्किन बिकम ड्राय. हेअर, काही गोष्टी, हेअर ड्राय, केस कोरडे होतात, कोर्स आणि स्पेअर. लॅटरल आयब्रोज ह्या थिन होतात, आयब्रोज कमी होतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला या लोकांमध्ये चेहऱ्यावरती, हात पायांवरती सूज असल्यासारखी दिसते, इडिमा असल्यासारखा दिसतो. ऍक्च्युअली यांच्या स्किनच्या खाली फॅट्स डिपॉझिट झालेले असतात, त्यांना आपण सबक्युटॅनियस फॅट असं म्हणतो. हे डिपॉझिट होतात, सबक्युटॅनियस फॅटचं डिपॉझिशन वाढतं, अँड बिकॉज ऑफ विच द फेस और स्किन बिकम पफी. बरोबर आहे का? सुजल्यासारखा चेहरा आपल्याला यांच्यामध्ये पाहायला मिळतो. बाकी गोष्टी आहेत, लिथार्जी वाढते, मेंटल डलनेस वाढतो, इवन एंड स्टेजला रिप्रोडक्टिव्ह कपॅसिटी लॉस होण्याची शक्यता असते. बरोबर आहे का? बघा, इट इज द डेफिशियन्सी ऑफ थायरॉइड हार्मोन्स इन ऍडल्ट मधली थायरॉइड हार्मोनची डेफिशियन्सी आहे. लक्षणं काय रे?
पिक्युलियर थिकनिंग अँड पफिनेस ऑफ स्किन, स्किन थिक बनते, बरोबर. स्किनच्या सोबतच सबक्युटॅनियस टिश्यू पण थिक बनतो स्किनच्या खालचा. ऍक्च्युअली या गोष्टी आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात फेस वरती पाहायला मिळतात आणि देन एक्स्ट्रीमिटी हातापायाची टोकं असतील त्या भागामध्ये आपल्याला ही स्किन जाड झाल्यासारखी जाणवते थायरॉइड हार्मोनचं प्रमाण कमी झाल्यामुळे, बरोबर. पेशंट लॅक अलर्टनेस अँड इंटेलिजन्स, कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, न्यूरो ट्रान्समिटर लाईक ऍड्रिनॅलिन, नॉर ऍड्रिनॅलिन यांची ऍक्टिव्हिटी रेग्युलेट करण्याचं काम हे हॉर्मोन करत असतात. आता जर समजा हे हॉर्मोन कमी झाले तर त्या व्यक्तीचा अलर्टनेस, त्या व्यक्तीचा इंटेलिजन्स या दोन्ही गोष्टींवरती त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा होणारच आहे. तो व्यक्ती डल बनतो, मेंटली डल बनतो, लेस रिस्पॉन्स करतो, इरिटेबिलिटी कमी होते, त्याची रिस्पॉन्सिव्हनेस कमी होत जातो, लेस ऍक्टिव्ह बनतो, बरं. द पेशंट सफर फ्रॉम स्लो हार्ट रेट, लो बीपी, कारण की एनर्जीच कमी प्रमाणात तयार होते, हीट कमी प्रमाणात तयार होते, एटीपी रेस्पिरेशनचा रेटच कमी झालेला असतो, बरोबर. ऑलवेज फिलिंग कोल्ड, कारण बॉडी टेम्परेचर कमी आहे, लो बॉडी टेम्परेचर, हीट प्रोडक्शन शरीरामध्ये होत नाहीये, बरोबर आहे. अँड देन रिटार्डेड सेक्स्युअल डेव्हलपमेंट, म्हणजे फायनली द मिक्झोडेमा मे अफेक्ट ऑन द सेक्स्युअल डेव्हलपमेंट ऑल्सो, त्याच्यावरती पण परिणाम होतो. ही याची लक्षणं आहेत, बरोबर आहे. पुढची डिसऑर्डर आहे त्याला आपण सिंपल गॉयटर किंवा कोलॉइड गॉयटर. खरं तर हा गॉयटर थायरॉइड ग्लँडचा प्रॉब्लेम नाहीये, प्रॉब्लेम आहे आयोडीन अवेलेबिलिटीचा. जर डाएट मध्ये कमी प्रमाणात आयोडीन असेल ना तर व्यक्तीला सिंपल गॉयटर होतो. म्हणजे आपण जे फूड घेतो किंवा जे पाणी पितो त्याच्यामध्ये आयोडीनचं प्रमाण नॉर्मल असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण याला असं म्हणतो का, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ आयोडीन डेफिशियन्सी गॉयटर. आता आयोडीनची डेफिशियन्सी पर्टिक्युलरली आपल्याला हिली किंवा माउंटेन एरियामध्ये पाहायला मिळते, बिकॉज इन हिली अँड माउंटेन एरिया देयर इज अ लॉट ऑफ रेनफॉल, आणि बिकॉज ऑफ दिस हेवी रेनफॉल whatever iodine present in the soil it get washed with the water, बरोबर. त्या पाण्याबरोबर ते वाहून जातं, समुद्राला जातं, आणि मग तिथं जे अंडरग्राउंड वॉटर असतं तिथं जे डाएट मिळतो त्याच्यामध्ये आयोडीनचं प्रमाण कमी होतं, आणि त्यामुळे हिली आणि माउंटेन एरियामध्ये या गॉयटरचं प्रमाण जादा असल्यामुळं, हा पर्टिक्युलर एरियामध्ये जास्त प्रमाणात दिसत असल्यामुळं आपण त्याला एंडेमिक डिसीज किंवा एंडेमिक गॉयटर असं पण म्हणतो. हिली आणि माउंटेन एरियामध्ये जास्त प्रमाणात दिसतो, बघा. इफ देर इज अ डेफिशियन्सी ऑफ आयोडीन इन डाएट देन थायरॉइड ट्राय टू ऍब्सॉर्ब मोर आयोडीन फ्रॉम ब्लड. ऐका ना, आता या ठिकाणी गॉयटरचं कॉमन लक्षण तर आपल्याला दिसतंय, समोरचा फोटो तुम्ही पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात येत असेल की या पर्सनची जी काही ज्याचा नेकचा फोटो आपल्याला समोर दिसतोय इथं थायरॉइड ग्लँड एनलार्ज झालेली, साईज वाढली, त्यामुळे तर आपण त्याला गॉयटर असं म्हणतो ना, म्हणजे गलगंड असं म्हणतो, बरोबर आहे. घेंगा किंवा गलगंड, त्याच्यात थायरॉइड ग्लँडची साईज वाढली असते. आता हे का वाढते रे, ह्याच्या मागचं थोडंसं फिजिओलॉजी आपण समजून घ्यायला पाहिजे. हे पहा, ज्या वेळेला आयोडीन कमी त्यावेळेला रक्तामध्ये असणाऱ्या थायरॉक्झिनचं प्रमाण कमी. आता थायरॉक्झिन कमी झालं की आपल्याला माहितीये हा सिग्नल जातो हायपोथॅलॅमसला. हायपोथॅलॅमसला सांगितलं तर अरे ब्लड मध्ये थायरॉक्झिन कमी आहे, मग हायपोथॅलॅमस इथून ऑर्डर सोडतो पिच्युटरी ग्लँडला, हायपोथॅलॅमस सिक्रेट करतो TRF, थायरोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टर. आपण शिकलोय हे सगळं, हायपोथॅलॅमस मध्ये शिकलोय, पिच्युटरी ग्लँड मध्ये पण शिकलोय. आणि मग हा TRF स्टिम्युलेट करतो कुणाला रे, पिच्युटरी ग्लँडला. म्हणजे थोडक्यात पिच्युटरी ग्लँडला सांगतो तो का थायरॉक्झिन कमी आहे बघा. मग पिच्युटरी ग्लँड ऑर्डर काढते TSH, आणि TSH जाते आणि थायरॉइडला स्टिम्युलेट करते. आपल्याला माहितीये जेवढं TSH वाढेल तेवढं थायरॉइड ग्लँडची ग्रोथ होईल, कारण की फॉलिकलची संख्या वाढते, फॉलिकलची साईज वाढते. आता TSH कधी वाढवलं जातं रे, जर रक्तात थायरॉक्झिन कमी पडलं की TSH वाढवलं जातं. मुळातच थायरॉक्झिन कमी आहे कारण आयोडीनच कमी आहे,
आता ब्रेनच्या लक्षात येत नाही आयोडीन कमी, तो फक्त ऑर्डर काढतो थायरॉक्सिन वाढवा. मग थायरॉक्सिन वाढवण्यासाठी, जास्त आयोडीन पिकअप करण्यासाठी फॉलिक्युलर सेलची संख्या वाढवायची असते, म्हणून TSH सिक्रेट केला तो. म्हणजे हे कशी लिंक आहे बघा. थायरॉक्सिन कमी झाल्यामुळं थायरॉइड ग्लॅन्ड ब्लड मधला जास्त आयोडीन पिकअप करण्याचा प्रयत्न करते. आयोडीन पिकअप करण्यासाठी फॉलिक्युलर सेलचा नंबर वाढवायला लागतो, आणि फॉलिक्युलर सेलचा नंबर वाढवायचा असेल तर एक तर फॉलिकलची संख्या वाढवावी लागेल किंवा साईज वाढवावी लागेल. आता फॉलिकलची संख्या वाढवली किंवा साईज वाढवली की आपोआपच थायरॉइड ग्लॅन्डची साईज पण वाढणार आहे, आणि मग एनलार्जमेंट आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. पण काही जरी केलं, म्हणजे कितीही फॉलिकल वाढवले तरी थायरॉक्सिन काय वाढत नाही. का? कारण की आयोडीनच कमी आहे, आणि त्यामुळं ही थायरॉइड ग्लॅन्डची साईज वाढणं चालूच राहतं. आता ही जर कंट्रोल करायची असेल, ग्रोथ स्टॉप करायची असेल, तर त्या व्यक्तीला डाएटमध्ये योग्य त्या प्रमाणात आयोडीन देणं गरजेचं आहे. बरोबर आहे का? त्या पहा, इफ देर इज अ डेफिशियन्सी ऑफ आयोडीन इन डाएट, देन थायरॉइड ट्राय टू ऍब्सॉर्ब मोर आयोडीन फ्रॉम ब्लड. बरोबर आहे. अगेन इट कॉजेस एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लॅन्ड and that lead to the simple goiter. बरोबर आहे का? हा डिसीज आपल्याला हिली एरियामध्ये कॉमनली पाहायला मिळतो, त्यामुळे याला एंडेमिक गॉइटर असं म्हटलं जातं. बरोबर. का साईज वाढते? साईज ऑफ द थायरॉइड ग्लॅन्ड इज इन्क्रीज्ड, तरी सुद्धा बट टोटल आउटपुट ऑफ थायरॉक्सिन इज डिक्रीज्ड. का डिक्रीज होत आहे? तर पुन्हा पुन्हा मी उल्लेख करतोय, डेफिशियन्सी ऑफ आयोडीन. आयोडीन कमी आहे म्हणून वाढत जाते, आणि म्हणून ह्याला क्युअर करण्यासाठी आयोडाइज्ड सॉल्ट, ऍडिशन ऑफ आयोडीन टू टेबल सॉल्ट प्रिव्हेंट दिस डिसीज. बरोबर आहे. बरं, थायरॉइड ग्लॅन्डची साईज वाढण्या व्यतिरिक्त काही सिम्पटम्स ह्या व्यक्तीमध्ये दिसतात का? हो, सर्व दिसतात, की जी सिम्पटम थायरॉइड कमी पडल्यामुळे होती. आपण मिक्झोडेमा मध्ये पाहिली ती, म्हणजे लो BMR, लो बॉडी टेम्परेचर, लो हार्ट रेट, अलर्टनेस कमी, ह्या सगळ्या गोष्टी होतील. का होतील? कारण की थायरॉक्सिन कमी आहे. बरोबर आहे. अशा 3 डिसऑर्डर आपण हायपोथायरॉइडिझमशी रिलेटेड शिकलो का? आता आपल्याला शिकायचंय हायपरथायरॉइडिझमशी रिलेटेड असणारी डिसऑर्डर, आणि त्याला आपण ग्रेव्हज डिसीज किंवा एक्झोप्थाल्मिक गॉइटर म्हणणार आहोत. त्याच्या पुढे आणखीन हे तुमच्या टेक्स्टबुक मधले काही, स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुक मधले काही क्वेश्चन्स आहेत पहा, त्याच्यावरती आपण थोडक्यात चर्चा करूया. ड्युरिंग प्रेग्नन्सी, हायपोथायरॉइडिझम कॉज डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट अँड मॅच्युरेशन ऑफ ग्रोईंग बेबी. हे कळतच आहे आपल्याला. प्रेग्नन्सी मध्ये जर आईच्या रक्तामध्येच हायपोथायरॉइडिझम असेल किंवा कमी प्रमाणात आयोडीन असेल ना, तर दॅट विल डेफिनेटली अफेक्ट द बेबी ग्रोथ. बेबी ग्रोथ वरती परिणाम होणार, कारण बाळाला आयोडीन जे मिळणार आहे ते आईकडून मिळणार आहे, आईकडून मिळणार आहे. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा, पेशंट सफरिंग फ्रॉम हायपोथायरॉइडिझम शो इन्क्रीज्ड लेवल ऑफ TSH. आता ज्याला हायपोथायरॉइडिझम आहे त्याचं TSH वाढलेलं आहे. का? कारण की थायरॉइड हार्मोन कमी पडलंय म्हणून TSH वाढतं, थायरॉइड ग्लॅन्डला स्टिम्युलेट करत राहतं की वाढवा सिक्रेशन, जे सिंपल गॉइटर मध्ये आपण शिकलो. म्हणून पुढं, वाय डू वी यूज आयोडाइज्ड सॉल्ट टू प्रिव्हेंट गॉइटर, कोलॉइडल गॉइटर किंवा सिंपल गॉइटर. बरोबर आहे. अँड इन विच पार्ट थायरॉइड ग्लॅन्ड स्टोअर इट्स हार्मोन? कुठं स्टोअर करते? तर फॉलिकल्स मध्ये स्टोअर करते, इन कोलॉइड. क्लिअर झालं का हो? आता आपण ज्या मुद्द्यावर आलो होतो तो मुद्दा, हायपरथायरॉइडिझम मुळे होणारी डिसऑर्डर, ज्याला आपण एक्झोप्थाल्मिक गॉइटर म्हणतो. आता नीट लक्षात घ्या, इथं पण गॉइटर आला. गॉइटर म्हटलं की एक लक्षण फिक्स आहे, एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड. थायरॉइड एनलार्ज होते. तुम्ही म्हणाल सिंपल गॉइटर मध्ये पण एनलार्ज झाली होती. हो, झाली होती, पण तिथलं कॉज वेगळा होता. आता इथं पण एनलार्ज होते, पण इथला कॉज वेगळा आहे. तिथला कॉज होता आयोडीनची डेफिशियन्सी, आणि इथला कॉज आहे जादा तयार झालेले थायरॉइड हार्मोन, त्याच्यामुळे ग्लॅन्ड वाढते.
आणखीन एक लक्षण आहे, त्याला आपण एक्झोप्थाल्मिक असं म्हणतो. ऑप्थाल्मो डोळे आणि एक्झो बाहेर आले, ज्याला आपण प्रोट्रुडिंग आयबॉल्स असं म्हणतो. आपण जे दोन फोटो पाहतो, ह्या दोन्ही फोटोमध्ये आपल्याला लक्षात येतं की आयबॉल्स मोठे मोठे असे बाहेर आल्यासारखे दिसतात, प्रोट्रुडिंग आयबॉल. मग हा एक्झोप्थाल्मिक गॉयटर का होतो? एक्झोप्थाल्मिक गॉयटर is caused due to hyperthyroidism, more secretion of thyroid hormone. यालाच दुसरं नाव आहे ग्रेव्स डिसीज किंवा बॅसिडोज डिसीज किंवा थायरोटॉक्सिकोसिस. टॉक्सिसिटी व्हावी एवढ्या प्रमाणात थायरॉइड हार्मोन तयार झाले. इट इज कॉज्ड ड्यू टू हायपरथायरॉइडिझम ऑफ थायरॉक्सिन. पण कुणामध्ये? इन ऍडल्ट्स मध्ये थायरॉइडचं प्रमाण वाढलं तर. आता सिम्पटम्स काय आहेत रे? तर प्रोट्रुडिंग आयबॉल. डोळे बाहेर का येतात? कारण की आयबॉलच्या बॅक साइडला आय सॉकेट मध्ये फॅट डिपॉझिट होतं. प्रोट्रुडिंग आयबॉल्स, डोळे पुढे आलेले दिसतात आपल्याला. देन इन्क्रीज्ड बीएमआर. हे मी सांगायचीच गरज नाहीये, थायरॉक्सिन वाढलं की बीएमआर वाढणार आहे. इन्क्रीज्ड बॉडी टेम्परेचर. बॉडी टेम्परेचर वाढणारच आहे. रेस्पिरेशनचा रेट वाढला, हीट प्रोडक्शन वाढेल, बॉडी टेम्परेचर वाढेल. आता बॉडी टेम्परेचर वाढलं की स्वेटिंग वाढेल. स्वेटिंग जेव्हा वाढतं तेव्हा त्या व्यक्तीची स्किन मॉइस्ट होते, ओलसर होते. स्वेट बरोबर सॉल्ट बाहेर पडतात, त्यामुळे ती स्किन सॉल्टी बनते. तो व्यक्ती वीक होतो, लुकडा होतो, थिन बनतो. का? कारण त्याच्या बॉडीतलं फॅट मेटाबोलाइज केलं जातं. वीक बनतो. तो व्यक्ती हायपर ऍक्टिव्ह बनतो, खूप ऍक्टिव्ह, चिडचिड करतो, इरिटॅबिलिटी वाढते, त्याची चिडचिडेपणा वाढतो, ब्लड प्रेशर वाढतो, हार्ट रेट वाढतो. या सगळ्या गोष्टी वाढत राहतात. बघा, वेट लॉस. का वेट लॉस रे? कारण फॅट ब्रेक झालं, मेटाबोलाइज झालं. बघा, इन्क्रीज्ड बीएमआर वाढल्यामुळे काय होतं? इट प्रोड्युसेस डिफरंट रेंज ऑफ इफेक्ट्स. आता कुठले इफेक्ट आहेत रे? हार्टबीट वाढतात. हार्टबीट वाढला की ब्लड प्रेशर वाढतो, हे लागूनच येतं. हार्ट रेट वाढला की ब्लड प्रेशर वाढतो. देन हायर बॉडी टेम्परेचर वाढलं की स्वेटिंग झालं की स्किन मॉइस्ट आणि सॉल्टी. बरोबर आहे. नर्वसनेस वाढतो, इरिटॅबिलिटी, रिस्पॉन्सिव्हनेस, चिडचिडेपणा, इरिटेट होतो त्या व्यक्तीला सहजासहजी. थोड्या गोष्टीला तो हायपर रिॲक्ट करतो, जास्त रिॲक्ट करतो, इरिटॅबिलिटी वाढते. देन ट्रिमर ऑफ फिंगर्स. बरोबर आहे, म्हणजे इनव्हॉलंटरीली त्याच्या हातापायाची बोटं हलायला लागतात, थांबवू शकत नाही ते व्हॉलंटरीली. बरोबर आहे. अँड देन बल्जिंग ऑफ आयबॉल्स और प्रोट्रुडिंग आयबॉल्स. क्लिअर झालं? ही संपूर्ण हार्मोन किंवा या एक्झोप्थाल्मिक गॉयटरचे लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात की जे हायपरथायरॉइडिझम मुळे होतात. आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा जाता सांगतो, कॅल्सिटोनिनच्या डिसऑर्डर कुठल्या? सोपा आहे. कॅल्सिटोनिन रक्तातला कॅल्शियम कमी करतो आणि हाडातला वाढवतो. बरोबर आहे, म्हणजे हे हायपोकॅल्सेमिक आहे. त्यामुळे साधं उत्तर लक्षात ठेवायचं, जर कॅल्सिटोनिनचं प्रमाण वाढलं तर ब्लड मधला कॅल्शियम कमी होईल, म्हणजे त्या व्यक्तीला हायपोकॅल्सेमिया होईल. आणि जर कॅल्सिटोनिनचं प्रमाण कमी झालं तर ब्लड मधला कॅल्शियम ब्लड मध्येच राहील, तो बोन कडे जाणार नाही, म्हणजे ब्लड मध्ये वाढेल, त्या व्यक्तीला काय होईल? हायपर कॅल्सेमिया. बरोबर आहे का? कॅल्सिटोनिन हार्मोन हे पॅराथायरॉइड हार्मोनला अपोजिट आहे. बरोबर आहे. आणि अगदी पुढच्याच लेक्चरमध्ये आपण पॅराथायरॉइड ग्लँड आणि पॅराथायरॉइड हार्मोन बद्दल डिस्कस करणार आहोत. त्यावेळेला पुन्हा त्याचं कंपॅरिझन आपण कॅल्सिटोनिन बरोबर करू, अँड हाऊ दे आर वर्किंग अपोजिट टू इच अदर. तिथं पुन्हा ह्याच्या डिसऑर्डर्स आपल्याला नीट लक्षात येतील. बरोबर आहे का? या ठिकाणी थायरॉइड ग्लँड आपली कंप्लीट होते तिच्या डिसऑर्डर्स सह.
आता पुढच्या लेक्चरला मात्र आपण पॅराथायरॉइड ग्लॅन्ड डिस्कस करू. आज इथंच थांबूया.